सर्पदंशावरचे उपचार आणि त्याचा लसी यावरती एक महत्वाचा मुद्दा श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांनी सभागृहात मांडलेला होता। आकडेवारी जी आलेली आहे समोर ती धक्कादायक आहे। जर सर्पदंशाचा विचार केला तर वर्षाला महाराष्ट्रामध्ये सरासरी 40,000 प्रकरणं समोर येत आहेत आणि हाच आकडा देशांमध्ये 2 लाखावरती जातोय। मात्र जर एखाद्याला सर्पदंश झाला तर त्याच्यावरती जी लस दिली जाते ती एकाच प्रकारची लस उपलब्ध आहे। हा मुद्दा महत्वाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केलाय। त्यांची नेमकी मागणी काय ती त्यांच्याकडे जाणून घेऊया। सर, इतकं मोठं प्रमाण आहे मात्र जी लस दिली जाते ती एकच दिली जाते। दुर्दैवाने काय होतं की आपल्याकडे एक पॉलिवेलियंट जे वाईन म्हणतो, वेल म्हणतो आपण, ती दिली जाते। म्हणजे थोडक्यात जे अँटीवेनम दिलं जातं ते सगळे साप जे आहेत त्याच्यामध्ये मेजर जे सापाचं विष असतं आपल्याकडे। आता महाराष्ट्रामध्ये 4 मेजर प्रजाती आहेत किंवा भारतामध्ये 4 मेजर प्रजाती आहेत, त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी पाहू शकतो, ज्याच्यामध्ये नाग आहे, मनियार आहे, घोणस आहे, फुरसे आहे। तर ह्या सापांचं चावण्याचं प्रमाण की ह्याच्या विषारी सापांचं मोठ्या प्रमाणात त्यांचं प्रमाण जास्त आहे। त्यामुळे दुर्दैवाने काय होतं की ह्या 4 सापांचा विष एकत्र करून एक लस तयार केली जाते आणि ही लस सर्रास सगळ्यांना दिली। म्हणजे साप तुम्हाला कोणताही चावला तर लस एकच मिळते। आज कुठेही जरी स्नेक बाईट झाला तर साप चावला की लगेच सर्पदंश झाला की सगळ्यात महत्वाचं माणूस काय करतो किंवा ते कुटुंबातले लोक काय करतात, कोणता साप आहे हे शोधण्यामध्ये वेळ घालवतात। त्यामुळे माझी अशांना विनंती आहे की सर्पदंश झालं की तात्काळ दवाखान्यात गेलं पाहिजे, कारण कोणता जरी चावला तरी तुम्हाला लस एकच मिळणार आहे। माझी सरकारकडे ही मागणी आहे की मोठ्या मोठ्या आता जे विकसित देश आहेत अशा ठिकाणी वेगवेगळ्या व्हेरियंट्सनुसार वेगवेगळी लस तयार केली जाते। तशा पद्धतीने महाराष्ट्रात सुद्धा लस तयार केली पाहिजे आणि ती लस तयार होईपर्यंत आता आपल्याकडे अनेक सिरम इन्स्टिट्यूट आहेत जे अँटीवेनम तयार करतात, पण दुर्दैवाने अँटीवेनमला जे वेनम वापरलं जातं, जे विष वापरलं जातं, हे चेन्नईच्या एक क्रोकोडाईल फार्म मध्ये कलेक्शन केलेलं विष आहे, त्याच्यावरती हे अँटीवेनम बनवलं जातं आणि प्रत्येक परिसरावाईज ह्या प्रजाती वेगवेगळ्या त्याचं विषाचं प्रमाण असतं। जर एखादा कोकणातला साप आणि चेन्नईचा साप किंवा महाराष्ट्रातला एखाद्या विदर्भातला, आमच्या पश्चिम महाराष्ट्रातला, उत्तर महाराष्ट्रातला साप, याच्यामध्ये असंख्य म्हणजे खूप मोठं व्हेरिएशन असतं, त्यामुळे ट्रीटमेंटला खूप वेळ लागतो। सर, माझा एक मुद्दा असा आहे, म्हणजे आपल्याकडे जर ऑलरेडी मल्टिपल लसी दिल्या जातात, उदाहरणार्थ की कोणाला साप चावला तर अनेकदा कळतही नाही। साप चावल्यानंतर त्याचं विष जेव्हा शरीरात पसरायला लागतं तेव्हा आपण विसरून जातो कोणत्या प्रकारचा साप आहे। म्हणजे आता जर 4 वेगवेगळ्या प्रकारचे साप चावले तर त्याच्यासाठी 4 कोणत्या प्रकारची लस शोधण्यामध्ये वेळ जाणार, पण हा जर मल्टिपल एक जर डोस दिला जात असेल तर ऍटलीस्ट कुठेतरी त्याचा परिणाम दिसून नाही येणार। नाही, सगळ्यात महत्वाचं काय होतं की एक आरटीपीसी टेस्ट येते, म्हणजे जसं आपलं कोविडच्या टेस्ट होत्या, इथे काय फक्त एक रक्ताचा ड्रॉप टाकला तर तुम्हाला कोणत्या टॉक्सिकचं सर्पदंश झालेला आहे, मग तो न्यूरोटॉक्सिक आहे किंवा हेमोटॉक्सिक आहे किंवा कायनोटॉक्सिक, हे लगेच क्लिअर होतं त्या टेस्टमधनं आणि त्या बेसिसवरती ट्रीटमेंट देतात। हे काही जास्त महाग नाहीये। आज काय होतं की लसी द्यायला लागतात, WHO म्हणतो 20-25 लसी द्याव्यात, पण आता अशी परिस्थिती की प्रायव्हेट हॉस्पिटल 50, 70, 80 डोसेस देतात। जर तुम्हाला एक्झॅक्ट साप कळाला तर तुमच्या 5 ते 10 डोस मध्येच तुम्ही क्लिअर होतात। त्यामुळे काय होतं, एक तर लस वाचेल, मुळात विषापासून लस बनते, ती लस वाचली तर अजून एक्स्ट्रा पेशंटला आपण त्या ठिकाणी ट्रीट करू शकतो। आणि आपल्याला एक नेहमी आपण बघतो की ग्रामीण भागात तक्रार ही असते की बाबा सर्पदंश झाल्यानंतर जेव्हा तो तिथे जातो, पीएससी मध्ये जातो किंवा कुठे जातो, तेव्हा सर्पदंशाची लस उपलब्ध नसते, त्याला पुन्हा तालुक्याच्या ठिकाणी जावं लागतं, पुन्हा जिल्ह्याच्या ठिकाणी यावं लागतं। या सगळ्या ह्याच्यामध्ये जो वेळ जातो तो वेळ वाचू शकतो। 100% याला गोल्डन आवर म्हणतो, तो गोल्डन आवर वाचेल। पण अलीकडच्या काळामध्ये सरकारने आता लसी उपलब्ध ठेवायला लागलेलं आहे, पण ज्यावेळेस आता पावसाचे दिवस आले तर अचानक ज्यावेळेस सर्पदंश वाढतात त्यावेळेस थोडासा लसीचा शॉर्टफॉल होतो। पण पहिल्यापेक्षा हा ज्या तुम्ही तक्रारी म्हणता ह्या पूर्वी होत्या, आता ह्या तक्रारींमध्ये कमतरता आलेली आहे। पण जर आपण हे सगळं डेव्हलप करू शकलो तर त्याचा फायदा एक होईल, जे लॉंग टर्म इफेक्ट। आता सर जरा असा विचार करू, नाग असेल, मनियार असेल, हे एका व्हेरियंट मध्ये येतात, हे चावले की तुमच्या स्पाइन वरती इफेक्ट होतो, तर न्यूरोटॉक्सिन असतं ह्याच्या। आणि जर समजा तुम्हाला घोणस चावला, फुरक्या चावला तर हे हेमोटॉक्सिक आहे। हे चावल्यामुळे काय तर रक्त पातळ होतं, रक्त पातळ झालं की तुम्हाला मल्टी ऑर्गन फेल्युअर चालू होतात। तर मला सांगा, जर तुम्हाला नाक चावला जो स्पाइनवरती इफेक्ट करणार, त्याचं तुम्हाला अँटीवेनम दिलं, पण त्याच्याबरोबर रक्त पातळ होऊ नये म्हणून एक अँटीवेनम असतं, ते पण तुम्हाला मिळतं, कारण तुम्हाला एखाद्या वेळेस घोणस किंवा फुरक्या चावलेला असणार आहे, तर याची तुम्हाला गरज नसताना सुद्धा ते तुम्हाला दिलं जातं। याचे लॉंग टर्म इफेक्ट होतात। दुर्दैवाने याच्यावर सायंटिफिक स्टडी काही झालेला नाहीये। मला सांगा ना, मला ताप आलाय, अंग दुखतंय, डोकं दुखतंय म्हणून पॅरासिटामॉल चालतंय म्हणून पॅरासिटामॉल नाही चालत, ती सरसकट देऊन चालणार नाही। हा, म्हणजे फर्स्ट एड ट्रीटमेंट मान्य आहे मला, हा इमिजिएट स्टार्टिंगला तुम्हाला दिली, गेल्या समजा हे पॉलिव्हॅलंट दिलं, त्याच्यानंतर एकदा लक्षात आल्यानंतर तुम्ही मोनोव्हॅलंट वर्ग आपण ते चेंज करू शकतो, अशी अडचण नाहीये। याला जो काही प्रोटोकॉल आहे हा डिसाईड करता येईल, प्रोटोकॉल नुसार कामही करू शकतो। दुर्दैव असं आहे की मुळात माझी पहिली मागणी ही आहे की जे विष महाराष्ट्रात कलेक्ट झालं पाहिजे, तर त्या दृष्टिकोनात एक रिजनल वेनम बँक ही तयार झाली पाहिजे। ती तयार होण्याच्या दृष्टिकोनातून सरकारने सकारात्मक निर्णय घेतलेला आहे। त्याचबरोबर WHO ने हे क्लिअर केलेलं आहे की जे ट्रॉपिकल कंट्रीज आहे, जिथे स्नेक बाईट्स मोठे, जसं 40,000ची संख्या आहे स्नेक बाईटची, तर याला
तुमचा रिजनल पॅन्डेमिक डिक्लेअर केला पाहिजे किंवा नोटिफाईड डिसीज हे स्नेक बाईटला परत धरलं ते पाहिजे. जर रिजनल पॅन्डेमिक डिटेल करायचं म्हटलं तर पुन्हा त्याची सगळी प्रोसिजर येणार आहे, त्यामुळे सरकार ते करणार नाही असं वाटतंय का? नाही, मला सकारात्मक उत्तर आलेलं आहे क्या बात आहे. आणि युल बी शॉक की मला मंत्री महोदयांनी सांगितलं की आम्ही एलएनजेडीकडे प्रस्ताव ऑलरेडी पाठवलाय. तो ज्या दिवशी ओके होऊन होईल आम्ही तात्काळ डिक्लेअर करू, कारण हे रिसेंट नोटिफिकेशन आहे आणि ते जर झालं त्याचा फायदा काय होईल. हॅफकिन सारख्या ज्या संस्था आहेत आज ती बंद पडायला लागली आहे, त्याला पुनर्जीवित करता येईल, त्याला निधी उपलब्ध करून दिला जाईल. आणि जर एकदा ती नोटिफाईड डिसीज झाला तर नोटिफाईड डिसीज झाल्यामुळे जो कोणी पेशंट आहे त्याला जर एखादा स्नेक बाईट झाला तर तात्काळ त्याच्यावर उपचार सुरू होतील, त्याला निधी उपलब्ध होऊ शकेल. जर एखादाचा घातपात झाला म्हणजे एखादा एक्सपायर झाला तर म्हणजे त्या ह्या सगळ्या ट्रीटमेंटमध्ये जर तो जगू शकला नाही, मृत्यू पावला, तर मृत्यू पावणाऱ्या व्यक्तीला सुद्धा सरकार हे अनुदान किंवा मदत देऊ शकेल. बरोबर. तर आपण बघितलं की खूप चांगला आणि महत्वाचा मुद्दा विक्रम पासपुते यांनी मांडलेला आहे, त्याच्या सरकारकडनं सकारात्मक उत्तर सुद्धा आलेलं आहे. मात्र खऱ्या अर्थानं ज्या वेळेला हे पॉलिव्हेनमच्या ऐवजी मोनोव्हेनम जेव्हा दिलं जाईल तेव्हा त्याचा खरा फायदा रुग्णांना होऊ शकतो. मात्र हे प्रकार आणि ही पद्धत केव्हा अस्तित्वात येते हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सहकारी मोना येनपुरेसह तुषार शेटे, सिविक मिरर, मुंबई.